नमस्कार मित्रांनो, 30 सप्टेंबरपर्यंत सर्वांना आपलं राशन कार्डचं जे आहे ई-KYC करणं बंधनकारक आहे। तुमचं राशन कार्ड आधार सीडेड आहे की नाही त्यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईल फोनमधूनच माहिती बघता येईल। त्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम गूगल प्ले स्टोअरवर जायचं आहे। गूगल प्ले स्टोअरवर गेल्यानंतर तिथे मेरा राशन नावाचं जे आहे गूगल प्लेमध्ये तुम्हाला टाईप करायचं आहे मेरा राशन। हे जे ॲप आहे हे तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचं आहे। डाउनलोड केल्यानंतर याच्यामध्ये मित्रांनो तुम्हाला इथे दिसेल आधार सीडिंग। तर याच्यावरती तुम्हाला ह्या जो ब्लॉग आहे याच्यावरती तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे। इथे क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला समोर अशा टाईपची विंडो येईल। याच्यामध्ये तुम्हाला दोन ऑप्शन आहे, एक तर तुम्ही राशन कार्ड नंबर टाकू शकता किंवा आधार संख्या। तर तो आधार कार्ड संख्या जर टाकली तर पर्टिक्युलर त्या आधार कार्डला तुमचं राशन कार्ड सीडेड आहे की नाही हे कळेल। परंतु राशन कार्ड नंबर जर RC नंबर जर तुम्ही टाकला तर RC नंबरने तुम्हाला संपूर्ण जे आहे तुमचं कुटुंबाचं याच्यामध्ये आधार सीडिंग आहे की नाही कळेल। तर 12 डिजिट हा RC नंबर तुमच्या जे आहे राशन कार्डवर असतो, तो इथे तुम्हाला एंटर करायचा आहे आणि इथे सबमिट बटनवरती क्लिक करायचं आहे। तसं केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला तुमचं आधार कार्ड इथे ओपन होईल आणि तुमचं राज्य महाराष्ट्र, मूल जिल्हा, योजना कोणत्या योजनेमध्ये आहे, राशन कार्ड नंबर, दुकानची संख्या, ONRची स्थिती इथे सुद्धा इथे तुम्हाला दिसून जाईल। याच्यामध्ये बघा आधार सीडिंग तुमचं आहे की नाही, सर्व यस असेल तर तुमचं जे राशन कार्ड आहे ते आधार सीडेड आहे, सक्सेसफुली ते आधार सीडेड आहे। परंतु मित्रांनो तरीसुद्धा तुम्हाला ई-KYC करणं बंधनकारक केलेलं आहे। 30 सप्टेंबरपर्यंत याची डेडलाईन दिलेली आहे। तोपर्यंत तुम्हाला जवळचे जे आहे दुकानात जाऊन तुम्हाला ई-KYC करणं आवश्यक आहे। त्यासाठी तुम्हाला जे आहे राशन कार्डच्या दुकानात जावं लागेल, कारण महाराष्ट्रामध्ये ऑनलाईन ई-KYCची प्रोसिजर कुठेही दिलेली नाही आहे। तर तिथे जे आहे तुम्हाला कुठलंही डॉक्युमेंट म्हणजे जसं आधार कार्ड फक्त तुम्हाला सोबत न्यावं लागेल किंवा नाही नेलं तरी तुमचं राशन कार्ड तुम्हाला सोबत न्यावं लागेल। राशन कार्ड नंबर टाकला की तुम्हाला तिथे थंब लावायला लावतील। तरी मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली तर नक्की व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा। तुम्हाला कुठले व्हिडिओ हवे आहेत ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा। धन्यवाद।